Hello everyone, my dear students. Welcome back to BioVision Hub, your gateway to smarter learning. Today we are discussing about interesting and important and fascinating topic that is female reproductive system. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जाणून घेत आहोत फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, त्यांचे स्ट्रक्चर आणि फंक्शन्स आणि ओवा कसा फॉर्मेशन होत असतो किंवा फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन किंवा प्रेग्नन्सी मागचं सायन्स. ओके, तर स्टुडंट्स हा टॉपिक फक्त आपल्याला मार्क्स मिळवण्यासाठी नाही तर आपल्या वन बॉडी आणि फ्युचर समजण्यासाठी सुद्धा आहे. सो व्हेरी गेट रेडी फॉर एक्साइटिंग जर्नी इन टू युअर मिरॅकल लाईफ. ओके, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स हा पेल्विक रिजनमध्ये असते आणि तीन मुख्य भागांनी ती विभागलेली असते. म्हणजेच फर्स्ट वन इज पेअर फॉर्म ऑफ ओव्हरीज, अँड सेकंड वन असेल ॲसेसरी डक्ट्स, अँड थर्ड वन असेल एक्सटर्नल जेनेटालिया. मुलांनो, तसंच जे मेमरी ग्लँड्स आहेत ते देखील फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले फिजिओलॉजीमध्ये त्यांचा खूप महत्त्वाचा भाग असतो. तर आता आपण फर्स्ट पॉईंट बघत आहोत, म्हणजेच काय, पेअर ऑफ द ओव्हरीज. तर ओव्हरीज म्हणजे प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन्स, ज्याचं मुख्य काम असतं काय, ओवा म्हणजेच गॅमिट फॉर्मेशन. अँड सेकंड असेल ओव्हॅरियन म्हणजेच हॉर्मोन्स, म्हणजेच इस्ट्रोजन हॉर्मोन्स किंवा प्रोजेस्टन हॉर्मोन्ससारखे हॉर्मोन्स सिक्रेट करणं. किंवा प्रत्येक ओव्हरी जी आहे, आता ओव्हरी जी आहे याचा जो साईज बघितली तर साईज ओव्हरीचं 2 ते 4 सेंटीमीटर इतकी लांबी असते आणि पेल्विसच्या लोअर आणि ॲब्डोमेनच्या दोन्ही बाजूंना ती असते. म्हणजेच ओव्हरीला पेल्विक वॉल आणि युट्रसशी जोडण्यासाठी एक लिगामेंट्स असतात आणि प्रत्येक ओव्हरीचे बाहेरची थिन लेअर म्हणजेच इपिथेलियम लेअर आपल्या ओव्हॅरियन स्ट्रोमाला कवर करत असते आणि ज्याला 2 लेअर्समध्ये ती विभागली जाते. म्हणजेच कोणकोणते, तर फर्स्ट वन असेल आउटर कोर्टेक्स. आता आउटर कोर्टेक्स यामध्ये ओव्हॅरियन फॉलिकल्स असतात आणि सेकंड वन असेल इनर मेडुला. तर इनर मेडुला या लेअरमध्ये ब्लड वेशल्स, लिम्स किंवा नर्वस सेल्स असतात. म्हणजे प्रत्येक फॉलिकल सेल्सच्या सेंटरमध्ये एक ओवम असतो आणि हेच आपलं फ्युचर जनरेशन तयार करणारे प्रिसियस सेल्स असतात. ओके, तर स्टुडंट्स तुम्हाला ओव्हरीबद्दल एक स्टोरी सांगतो जेणेकरून अजून अधिक काळ तुमच्या स्मरणात राहील. ओके, तो यू कॅन थिंक. एक सुंदर आणि छोटंसं गाव आहे, म्हणजेच गावाचं नाव आहे विलेज लाईफ. तर या गावामध्ये एक फॅक्टरी आहे आणि फॅक्टरीचं नाव म्हणजेच ओव्हरी फॅक्टरी. ही फॅक्टरी खूप खास असते कारण ती तयार करते फ्युचर जनरेशन, जे फाउंडेशन्स म्हणजेच एग्स फॉर्मेशन होत असतात. तर ही फॅक्टरी सतत काम करत असते आणि तिच्या कामाची जबाबदारीसुद्धा खूप मोठी असते कारण ओव्हरीशिवाय लाईफ सुरूच होऊ शकत नसते. तर फॅक्टरीमध्ये हजारो वर्कर्स काम करत असतात. म्हणजेच त्यांना आपण म्हणतो प्रायमर्डियल फॉलिकल्स. तर प्रायमर्डियल फॉलिकल सेल्स ह्या जेव्हा मुलगी जन्माला येत असते तेव्हा तिच्याकडे 2 मिलियन फॉलिकल सेल्स असतात. पण गावामधले वर्कर्स जे असतात ते हळूहळू कमी होत असतात आणि मुलीच्या बर्थनंतर 1 मिलियन आणि पुबर्टीनंतर 40,000 जे फॉलिकल सेल्स असतात ह्या उरत असतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वर्करची एकच मिशन असते, म्हणजे एक हेल्दी एग फॉर्मेशन करणे. तर स्टुडंट्स, आता तुम्हाला कळालं असेल की या स्टोरीमधली हिरोईन ही कोण असेल, तर ग्रॅफियन फॉलिकल सेल्स. आता ग्रॅफियन फॉलिकल सेल्स जी असते ॲट प्युबर्टी स्टेजमध्ये मासिक पाळी दरम्यान दर महिन्याला या थाउजंड्स ऑफ वर्कर्सपैकी फक्त एकच फॉलिकल सेल्स निवडली जाते आणि जी सुपर स्पेशल ट्रेनिंग घेत असते आणि एग रिलीज करण्यासाठी ती तयार होत असते. तर स्टुडंट्स, या प्रोसेसलाच ओव्हुलेशन्स म्हटलं जातं आहे. तुम्ही इमॅजिन करा
एका छोट्याशा कॅप्सूलमध्ये एग्स आहेत आणि ती कॅप्सूल हळूहळू ओव्हरीच्या सरफेसकडे येत आहे. ओके, जणू कोणीतरी तिची वाट बघतंय आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ती एग रिलीज होत असतात आणि त्याला ओव्हुलेशन फेस्टिवल असे म्हटले जाते. तर स्टुडंट्स, ईगचं काम म्हणजे ते इथं संपत नाही, कारण तिची वाट ओविडक्ट बघत असते, कारण या ठिकाणी एग्स आणि स्पर्मची फ्युजन होत असते, म्हणजेच मीटिंग होत असते. पण ओव्हरीची स्टोरी या ठिकाणी थांबत नसते. एग रिलीज झाल्यानंतर ग्रॅफियन फॉलिकल सेल्स जो उरलेला भाग असतो हा टेम्पररी फॅक्टरी बनत असतो. तर स्टुडंट्स, याचं नाव म्हणजेच काय, तर कॉर्पस लुट्रियम. आता कॉर्पस लुट्रियम म्हणजे ते लाईफचा प्रोटेक्टर असतं, कारण ते प्रोजेस्टेरॉन नावासारखा हॉर्मोन जो असतो ते हॉर्मोन्स तयार करत असतात आणि जे युटरसला तयार करतो, म्हणजेच बेबीच्या आगमनाची ते वाट बघत असतात. ओके, तर मित्रांनो, हा लेसन खूप मोठा आहे. जसं ओव्हरी हजारो फॉलिकल्स तयार करत असते, पण एकच फॉलिकल्स विनर होते. तसंच आपल्या जीवनात हजारो संधी येत असतात, पण फक्त एकच अपॉर्च्युनिटी आपल्या लाईफ बदलते. म्हणजे सक्सेससाठी आपल्याला पेशन्स, मेहनत आणि योग्य वेळ ही सगळ्यात महत्त्वाची की असते. ओके, अगदी त्याचप्रमाणे जसं परफेक्ट टायमिंगने एग रिलीज होत असतात, तसंच आपल्यालाही राईट टाईम ओळखून आपली एनर्जी योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करायला हवी. ओके, तर नेक्स्ट पॉईंट आता बघणार आहोत आपण, ॲसेसरी डक्ट्स. ओके स्टुडंट्स, इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स ॲसेसरी डक्ट हॅज 3 मेन रिजन. म्हणजेच फर्स्ट वन इज ओव्हिडक्ट्स. ओव्हिडक्ट्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिलोपियन ट्यूब्स. डायग्राममध्ये मेन्शन केलेलं नाही आहे, पण तुम्हाला मी दुसरी डायग्राम दाखवतो. लुक ॲट द डायग्राम. सेकंड वन असेल युट्रस, युट्रसलाच वूम म्हटलं जातं, अँड थर्ड वन असेल वजायना. तर मित्रांनो, प्रत्येक ओव्हिडक्ट जी असते ही ओव्हिड साधारणतः 10 ते 12 सेंटीमीटर इतकी लांब असते आणि 3 मेन भागांमध्ये ती विभागलेली असते. म्हणजेच काय, तर फर्स्ट वन असेल ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टलाच फिलोपियन ट्यूब्स म्हटलं जाते. आता ही एक गोल्डन मार्ग असते जिथे एक फॉर्मेशन्स होत असतात, जे आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं मिशन्स पार करत असतात. म्हणजे फिलोपियन ट्यूब्स म्हणजे पद्धतशीर काय सांगायचं झालं तर थोडक्यात ती हेडलाईन तयार करणारी एक मुख्य मार्गदर्शक असते. ओके, आणि ओव्हिडक्ट्स किंवा फिलोपाईन ट्यूबचे परत 3 भाग पडत असतात. म्हणजेच फर्स्ट वन असेल इनफंडिबुलम. आता इनफंडिबुलम जे असेल तर तो फिमेल फनेल शेपसारखा दिसतोय. म्हणजेच त्याची ओपनिंग आहे ज्याच्या टोकांना फिंब्री असते. आता जे ओव्हरीला अटॅच झालेले आहेत ते फिंगर लाईक प्रोजेक्शन्स जे आहेत ते त्याला म्हणतात फिंब्री. तर फिंब्री ही दिसायला फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असते आणि फिंब्री ओव्हरीमधून रिलीज झालेला जो ओवम असतो त्या ओवमला कलेक्ट करून ट्यूबमध्ये नेत असते. अँड सेकंड वन असेल ॲम्पुला. तर ॲम्पुला जो असतो हा ओव्हिडक्टचा मिडल पार्ट असतो आणि फर्टिलायझेशन्स याच ठिकाणी होत असते. अँड थर्ड वन असेल इस्थेमस. तर इस्थमस हा नॅरो पार्ट असतो जो युट्रसला जोडलेला असतो. तर सिलिएटेड इपिथेलियम्स ओवमला तो युट्रसकडे स्मूथ आणि मोमेंटसाठी तो मदत करत असतो. ओके, आणि सेकंड पार्ट असेल तर युटेरस. आता ॲसेसरी डक्ट्समधला सेकंड पार्ट्स काय आहे तर युटेरस. आता युटेरस हा स्टुडंट्स ओवमचं एक पुढचं डेस्टिनेशन म्हणजेच काय तर युटेरस. तर युटेरसचे एक सुंदर घर जे असतं ज्या ठिकाणी जीवन तयार होत असते. म्हणजे युटरस म्हणजे सोयीस्कर आणि प्रेमळ जागा, तिथे नवीन जीवन ग्रो होत असते. ओके, तर युटरस हे फार महत्त्वाचं काम करत असते. आणि फंडस. आता फंडस जे आहे हे फंडस आणि बॉडी आणि सर्विक्स यामध्ये एक सुंदर सामंजस्य असतं. म्हणजे मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल की युटरस म्हणजे एक इन्व्हर्टेड पियर शेप्स मस्क्युलर ऑर्गन असतो जिथं इम्ब्रिओ डेव्हलप होत असतो. ओके, आणि
युट्रसमध्ये 3 मुख्य भाग बघितलेले आहेत आपण. म्हणजे पहिला असेल फंडस. आता फंडस जो आहे हा अप्पर साईडला असतो आणि डोम शेप सारखा पार्ट त्याचा दिसतो. आता या ठिकाणी इम्ब्रियो आणि इम्प्लांटेशन्स होत असते. अँड सेकंड वन असेल बॉडी, म्हणजे युट्रसचा मिडल पार्ट जो ब्रॉड झालेला असतो. आणि थर्ड वन असेल सर्विक्स. थर्ड वन काय, तर सर्विक्स. तर सर्विक्स जे असते हे लोअर आणि नॅरो पार्ट असते, जी वजायनाशी कनेक्टेड असते. तर मित्रांनो, युटेरिन वॉल ही 3 लेअरची बनलेली असते. म्हणजेच फर्स्ट वन असेल पेरिमेट्रियम, आणि पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम, ओके, आणि इंडोमेट्रियम. तर फर्स्ट वन आहे पेरिमेट्रियम, जी बाहेरची थिन लेअर आणि थिन लेअर मेम्ब्रेन असते ती. आणि सेकंड वन असेल मायोमेट्रियम. तर मायोमेट्रियम ही मिडल पार्ट आणि थिक लेअर असते, मस्क्युलर लेअर, ज्याच्यामध्ये पार्च्युरेशन दरम्यान जोरदार कॉन्ट्रॅक्शन्स याच ठिकाणी मसल्स मुळे त्याचे कॉन्ट्रॅक्शन होत असते. अँड लास्ट वन इज इंडोमेट्रियम लेअर. तर इंडोमेट्रियम लेअर इज इनर ग्लँड्युलर अँड वास्क्युलर लेअर, ज्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान थिकनेस जो असतो हा थिकनेस चेंज होत असतो आणि फिटसला न्यूट्रिशनसुद्धा प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते. तर स्टुडंट्स, युट्रसकडे बघताना आपल्याला एक महत्त्वाचं लेसन्स मिळत असतं, म्हणजे लाईफ इज ऑलवेज नीड अ होम, अ प्लेस टू ग्रो. यासारखी मेहनत आणि एकाग्रता आणि योग्य वेळेवर योग्य ठिकाणी पोहोचता येते, हेच लाईफचे एक ग्रोथ असते. कारण की युट्रस आपली भूमिका एक घरासारखी पार पाडत असते, कारण ती एक नवीन जीवन बनवत असते. ओके. अँड थर्ड वन पार्ट इज वजायना. तर वजायना म्हणजेच काय, फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन, ज्याची लांबी ही 7 ते 9 सेंटीमीटर इतकी लांब असते आणि हे सर्विक्स आणि वेस्टिब्युल यांच्यामध्ये असते. तर फंक्शन्स बघितले तर बर्थ कॅनलच्या वेळी ते चाइल्ड बर्थसाठी मदत करत असते, किंवा मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जो फ्लो येत असतो तो फ्लो पास करण्यासाठी सुद्धा वजायना मदत करत असते, किंवा ऑर्गन कॉप्युलेशनसाठी मदत करत असते. तर वजायनाची जी ओपनिंग जी असते त्या ओपनिंगला हायमेन्स हे पार्शियली कवर करत असतात. आता हायमेन्स जे आहेत हे काही वेळा स्पोर्ट्स असतील किंवा टॅम्पून युजेस करताना असेल किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीज होत असताना सुद्धा ते रप्चर होऊ शकतात. म्हणून हायमेन्स हा व्हर्जिनिटीचा एक रिलायबल इंडिकेटर नसतो. ओके. अँड नेक्स्ट पार्ट ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, इट इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल जेनिटेलिया. एक्सटर्नल जेनिटेलिया इट इज कॉल्ड ॲज वुल्वा. तर एक्सटर्नल जेनिटेलिया, ज्याला आपण वुल्वा म्हणत असतो. ओके. तर वुल्वा म्हणजे वजायनाच्या बाहेर असणारे सर्व विजिबल स्ट्रक्चर, जे आपल्या नेकेड आईजला दिसत असतं. ते यामध्ये 5 मुख्य पार्ट्स असतात. म्हणजे फर्स्ट वन असेल वेस्टिब्युल. आता वेस्टिब्युल जो आहे तो वुल्वाच्या मधोमध असलेली वर्टिकल डिप्रेशन, ज्यामध्ये युरेथ्रल ओपनिंग आणि वजायनल ओपनिंग असे इन्क्लोज झालेले असतात. आणि सेकंड वन असेल लबिया मायनोरा. तर लबिया मायनोरा जो आहे तो वजायनाच्या दोन्ही बाजूला असलेली एक थीन आणि स्किन फोल्ड झालेली असते आणि पोस्टेरियल साईडला मर्ज होऊन ती फोर्चीत बनवत असते. कारण की सेकंड वन असेल तर अँटेरियर साईडला ती कव्हरेज होऊन क्लायटोरिसवरती हुडसारखा प्रोटेक्टिव्ह कवरिंग देत असते. ओके. आणि थर्ड वन जी लबिया मेजोरा. तर लबिया मेजोरा लेअर जे असते तर बाहेरील जो पार्ट असतो तो फ्लेशी फोल्डने जे वुल्वाचं बाउंड्री तयार करत असते. हे मेलच्या स्क्रोटमसारखं होमोलोगस असतं. आणि लबिया मेजोरा हे सेन्सिटिव्ह ऑर्गन्स असतात, कारण की त्या ठिकाणी ते ऑर्गन्सला प्रोटेक्ट करण्याचं काम आणि वेस्टिब्युलला कवरिंग करण्याचं काम करत असते. आणि फोर्थ वन इज क्लायटोरिस. तर हा क्लायटोरिस जो आहे तो वुल्वाचा सर्वात आणि सेन्सिटिव्ह आणि
कोनिकल प्रोजेक्शन असलेला भाग असतो. ओके. तर यामध्ये इरेक्टाईल टिश्यूज असतात, ज्याला कर्पोरा कॅव्हर्नोसा म्हटलं जाते. तर क्लायटोरिस हे मेलच्या पेनिससारखं होमोलोगस असतात आणि सेक्शुअल अरोज्युअल आणि सेन्सेशनसाठी खूप महत्त्वाचं पार्ट असतो. अँड लास्ट वन इज मोनस पुबिस. तर स्टुडंट्स, लबिया मेजोराच्या वर असलेला जो फ्लेशी जो पॅड असतो, ज्यावरती प्युबिक हेअर्सने कवर झालेला असतो, ज्यामुळे एक्सटर्नल प्रोटेक्शन मिळत असते. तर स्टुडंट्स, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स हे आपल्याला एक मोठा लेसन शिकवते. म्हणजेच काय? प्रोटेक्शन किंवा प्रिपरेशन आणि क्रिएशन. जसं वुल्वा, लबिया मॅजोरा किंवा ग्लँड्स जे आहेत ते एकत्र येऊन युट्रेसला काय करत असतात? प्रोटेक्ट करत असतात. तसंच आपल्यालाही आपले गोल जे आहेत किंवा आपले ड्रीम्स आहे किंवा आपलं फ्युचर्स आहे त्याला प्रोटेक्ट करावं लागतंय. कारण की आपण जर मेहनतच घेतली नाही तर उद्या सक्सेस तुमची नसेल. ओके. तर जसं युट्रेस नव्या जीवनाला शेल्टर देत असतं, तसंच नान हे तुमच्या फ्युचरला सुद्धा सेफ देईल.